मुंबई ठाणे आणि कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा, पण मुंबईसह कोकणातही पावसाची विश्रांती. मध्य रेल्वेच्या सेंट्रल लाईनवरती मुंबईकडे जाणाऱ्या लोकल अजूनही विस्कळीत. कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली स्टेशनांवर तुफान गर्दी, प्रवाशांचा संताप. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यामध्ये आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही शाळा राहणार बंद. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क. वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहिरला पळून जाण्याचा वडील राजेश शहा यांचा सल्ला. तर मिहिर चालवत असलेली गाडी लपवण्याचा आरोपींचा डाव. पोलीस तपासामध्ये माहिती समोर. नागपूरमध्ये 24 तासांच्या आत हिट अँड रनच्या 3 घटना. गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कारच्या धडकेत एकाचा मृत्यू, तर दुसऱ्या अपघातामध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला कारनं उडवलं. भरधाव बसनं वृद्ध सायकल स्वाराला उडवलं. भाजपच्याच निवडणूक प्रभाऱ्यांनी घेतली आयटी प्रमुख, माध्यम प्रमुख आणि प्रवक्त्यांची शाळा. विधानसभेला काय करणार याचा अहवाल 11 तारखेपर्यंत द्या, असे निर्देश. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं. शब्दाला पक्का अजितदादा असं करणार ब्रँडिंग. बारामतीमध्ये 14 जुलैला भव्य सभा. अजित पवार गड घेणार सिद्धिविनायकाचं दर्शन. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीची मोठी जबाबदारी फडणवीसांच्या खांद्यावर. पहिल्या दुसऱ्या पसंतीचं गणित फडणवीस आमदारांना शिकवणार. मनसेमधून वंचितमध्ये गेलेले पुण्याचे वसंत मोरे आजपासून पुन्हा उद्धव ठाकरेंच्या सोबत. दुपारी 12 वाजता मातोश्रीवरती पक्षप्रवेश. पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी पदावरती रुबाब करणाऱ्या पूजा खेडकर यांची वाशिमला बदली. अँटी चेंबरवरती ताबा घेऊन ऑडी कारमध्ये येत होती ऑफिसला. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती आज सर्वपक्षीय बैठक. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांना सरकारचं निमंत्रण. महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मोठी अडचण. सदस्य सचिवपद स्वीकारण्यास तहसीलदार, नायब तहसीलदारांचा नकार. मनुष्यबळाच्या अभावाचं कारण. राज्यातल्या 9 मेडिकल कॉलेजेसना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं नाकारली परवानगी. अपुरी प्राध्यापक संख्या आणि पायाभूत सुविधांच्या अभावाचं कारण देत रेड सिग्नल. रिझर्व्ह बँक म्हणते 2023-2024 मध्ये देशभरात 4.7 कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये नोकऱ्यांमध्ये 3.2% वाढ झाल्याचा अहवाल. मुंबईमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ. सीएनजी प्रति किलो 1.5 रुपयानं महागला. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन.